नमस्कार. मीनाक्षी पाटील यांची कविता ललद्यदस ललबाय या कविता संग्रहातली. मी आहे, मी आहे. ऐकूया. तशी कसलीच घाई नाहीये मला, तशी कसलीच घाई नाहीये मला. म्हणजे हजारो वर्ष तेच तेच बघून आता आलाय कंटाळा. जाम गंडवलंय कुणीतरी. एकाच बंद खोलीत दाखवली जाते ही व्हर्च्युअल रियालिटी. काहीच नवं नाहीये. सगळं तसंच शांत, स्थिर, सेपिया टोन मधलं. एवढे आवाज येऊनही कसलाच आवाज नाहीये. इतकी टोकदार, बत्थड शांतता. एवढ्या गदारोळात, धावपळीतही कसलीच हालचाल नाहीये. शरीरावरची गोल गरगरीत शेलाटी पिळदार वाटावळणं मिरवणं त्याच झाडाभोवती फिरतायत ॲडम, ईव्ह. कुणीतरी ईश्वरी अवतार महानायक नेता जन्मून थोड्याच वेळात त्याची जयंती, पुण्यतिथी, खून, महापरिनिर्वाण होतंय साजरं. लोक झोपतायत म्हणजे मरतायत. लोक झोपतायत म्हणजे मरतायत. आणि आणि जाग होण्याला पुनर्जन्म म्हणून एक तारीख चिकटवतायत. सगळं एकदम शांत, निश्चल. सगळं सगळं एकदम एकदम शांत, निश्चल. मी मी फोडू पाहते क्षितिजाची भिंत, जी ठोसा मारलेल्या बलून सारखी राहते परत उभी निर्लज्जपणे. खर तर क्षितिजाला उलटवायची तशी फार इच्छा नाहीये मला. कारण कारण तेच आहे, धादांत खोट. मला कसलंच वाटत नाहीये आकर्षण किंवा तिरस्कारही. भारावतच नाहीये मी कशानं. म्हणजे एखाद्या पुरुषा, महापुरुषा, कुपुरुषाचा, स्त्री, महास्त्री, कुस्त्रीचा आकार फुलवतच नाहीये मला.
काहीच काहीच विशेष वाटत नाहीये मला. काहीच विशेष वाटत नाही. या आकार निराकाराच्या लढाईत काहीच विशेष वाटत नाहीये मला. म्हणजे म्हणजे अगदीच नीट बघितलं तर आकाराच्या बाहेरच असतो की निराकार. आकाराच्या बाहेरच असतो की निराकार. आणि आणि लोक शोधतायत, भांडतायत, संपवतायत एकमेकांना आकार निराकाराच्या निकराच्या लढाईत. मी फेकून दिलीत माझी शस्त्र निराकाराच्या पोकळीत. आणि आणि जरी दिला तुम्ही आकार तुमच्या भीतीला माझ्या शस्त्राचा, तरी मी स्वीकारणारच नाही तुमची भीती माझं शस्त्र म्हणून. मी मी धरणारच नाहीये शस्त्र. तुम्ही तुम्ही कितीही चाल करून आलात तरी तरी कारण कारण मी मी भारावतच नाहीये कशानं. मी भारावतच नाहीये कशानं. ना ना भीत नाहीये कशानं. काहीच काहीच सिद्ध करायचं नाहीये मला. काहीच सिद्ध करायचं नाहीये. काहीच नकोय मला कुणाकडून. मला मला माहितीये. मला माहितीये भरली जाणार नाही ही पोकळी जी दिवसेंदिवस पावते प्रसरण. एकाच जन्मात घेतलेत मी 1000 जन्म. एकाच जन्मात मी घेतलेत 1000 जन्म आणि 1000 जन्मात घेतलेत अनंत जन्म. सगळं सगळं बघून अनुभवून झालंय माझं. सगळं बघून अनुभवून झालंय झालंय माझं. हजारो वर्ष, हजारो वर्ष, हजारो वर्ष. आता आता मी फक्त आहे आहे आहे